नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या एम के मॅथमॅन चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण 15 मार्च 2026 धुळे येथे झालेला पोलीस भरती परीक्षेतील गणिताच्या सर्व प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण पाहणार आहोत. जुन्या प्रश्नपत्रिकामधील गणित जशीच्या तशी विचारली गेली आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. एका त्रिकोणातील कोणांची मापे 6:5:4 या प्रमाणात असतील तर सर्वात मोठ्या कोनाचे माप किती? आता त्रिकोणातील कोणांचे मापांची बेरीज किती असते? 180 डिग्री सेल्सिअस असते. त्रिकोणातील कोणांच्या मापांची बेरीज. आता हे काय आहेत? 6, 5, 4 म्हणजे आपण असं लिहू शकतो 6x + 5x + 4x बरोबर 180. आता हे 15x बरोबर 180. x काय येईल? 180 भागिले 15. एक्सची व्हॅल्यू आली 12. आता त्यांनी काय सांगितलं? सर्वात मोठ्या कोनाचे माप. मोठा कोन यामधला कोणता आहे? 6 म्हणजे 6x सगळ्यात मोठा कोन आहे म्हणून 6 × 12 72 डिग्री. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26. 25 मिलीमीटर अधिक 45 सेंटीमीटर बरोबर किती मीटर? 25 मिलीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर बघूया पहिला. तर 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर म्हणजेच 25 मिलीमीटर बरोबर किती सेंटीमीटर. त्याचा तिरकस गुणाकार करूया. 25 गुणिले हे 1 भागिले काय होईल? 10. 2.5 उत्तर आलं आपलं. 2.5 सेंटीमीटर. आता काय झालं? हे 2.25 मिलीमीटरचं 2.5 सेंटीमीटर झालं प्लस 45 सेंटीमीटर बरोबर किती मीटर? आता 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. आता याची बेरीज किती होईल? 45 अधिक 2.5 किती होईल याचं? 47.5 सेंटीमीटर. 47.5 सेंटीमीटर बरोबर किती? मग असं लिहू शकतो आपण 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, तर 47.5 सेंटीमीटर बरोबर किती? तर पुन्हा याचा तिरकस गुणाकार करायचा. 47.5 × 1 डिवाइड काय होईल? हे 100 होईल. तिरकस गुणाकार करताना आता हे 47.5 हे काय असतं? आपल्याला 10⁻²² असतं. हे ज्यावेळी त्यावेळी काय अंशस्थानी ज्यावेळी येतो त्यावेळी काय होणार? हा -2 होणार. आता हे आता -2 आपल्याला कॅन्सल करायचा, मग आपल्याला डाव्या साईडला जावं लागणार. म्हणजेच काय उत्तर आहे? 0.4. इथे पॉईंट होता 2 घरे डाव्या साईडला 1, 2 म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 0.475 मीटर. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29. 1100चा वर्ग वजा 888चा वर्ग बरोबर x, तर x बरोबर किती? आता इथे लिहून घेऊया आपण. 1100चा वर्ग 888चा वर्ग बरोबर x दिलेला आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे a² - b² बरोबर a + b a - b. हा खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे हा. आता हे a म्हणजे इथं काय घेऊया? 1100 आणि b काय असेल? 888. आता a + b काय होणार? 1100 + 888 आणि a - b काय होईल? a - b काय होईल? 1100 - 888. आता याचं जे उत्तर येईल ती एक्सची व्हॅल्यू असेल. आता हे ॲडिशन करूया. 1988 212 बरोबर x आलं. ओके. आता हे 8 × 2 पूर्ण मल्टिप्लिकेशन करण्यापेक्षा एकक स्थानचा अंक घ्यायचा, याचा एकक स्थानचा अंक घ्यायचा, मल्टिप्लिकेशन काय येईल? 16. लास्ट डिजिट काय आला? 6. ॲन्सरमध्ये 6 कुठं आहे ते बघायचं. ऑप्शन ए मध्ये 6 आहे म्हणून आपलं उत्तर काय असेल? 42, 14, 56 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 30. एका आयताची लांबी 21 मीटर आणि रुंदी 13 मीटर असल्यास त्या आयताचे क्षेत्रफळ किती? प्रश्न क्रमांक 30.
एका आयताची लांबी 21 मीटर, रुंदी 13 मीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? आता हा आयत आहे, तर लांबी किती आहे? 21 मीटर आणि रुंदी किती आहे? 13 मीटर. आता आयताच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय? लांबी गुणुले रुंदी गुणुले रुंदी. तर लांबी काय आहे? 21 मीटर, रुंदी आहे 13. 273 चौरस मीटर आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 31. पोलीस मेसमध्ये 110 किलो तांदूळ एका आठवड्याला लागतात, तर 63 दिवसांकरिता किती तांदूळ लागेल? आता एका आठवड्याला लागतात म्हणजे काय? एका आठवड्यामध्ये दिवस किती असतात? 7 दिवस. 7 दिवसाला 110 किलो तांदूळ, तर 63 दिवसाला किती? तिरकस गुणाकार करूया. 110 गुणुले 63 भागिले 7. 7 नव्हे 63, 11 नव्हे 99, 990 किलो तांदूळ 63 दिवसाकरता पोलीस मेसमध्ये लागतील. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 34. जर 2,500 रुपयांची वस्तू 30% तोट्याने विकली, तर वस्तूची विक्री किंमत किती? वस्तूची विक्री किंमत काढायची आपल्याला. वस्तूची खरेदी किंमत किती आहे? 2,500. आता 30% तोट्याने विकले म्हणजे 100 वजा 30 भागिले 100 करूया. डायरेक्ट आपल्याला ह्याचं उत्तर मिळून जाईल. 70 भागिले 100. 1,750 रुपये विक्री किंमत असेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 36. एक जलतरणपटू काही अंतर प्रवाहाच्या दिशेने 4 तासात पूर्ण करतो व परत मूळ ठिकाणी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेच अंतर 5 तासात पूर्ण करतो. जर प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास असेल, तर त्या व्यक्तीने एकूण किती अंतर प्रवास केला? सेम फॉर्म्युले यूज करून आपल्याला फाइंड करता येतील असेच प्रश्न रिपीट होत आहेत. म्हणजे 26 मध्ये गडचिरोली पेपरमध्ये हा प्रश्न सेम कन्सेप्टचा प्रश्न आहे, फक्त व्हॅल्यूज वेगळ्या दिलेल्या आहेत. बघा इथे काय म्हणतात हा, इथून वाचूया प्रश्न आपण. प्रवाहाचा वेग किती आहे? 2 किलोमीटर. आता मागच्या वेळी मी जो तो क्वेश्चन घेतलेला आहे, त्यावेळी तुम्हाला सांगितलेलं संत पाण्यातील वेग, बोटीचा वेग म्हणा, बोटीचा वेग, संत पाण्यातील बोटीचा वेग जो असतो तो काय? यू असतो आणि प्रवाहाचा वेग जो असतो असतो. आता इथं प्रवाहाचा वेग किती दिलाय? हा दिलेला आहे 2 किलोमीटर प्रति तास, हा प्रवाहाचा वेग दिलेला आहे. आपल्याला बोटीचा वेग काढून घ्यावा लागणार आहे. आता इथे काय सांगितलंय? अंतर प्रवाहाच्या दिशेने 4 तासात जातोय. प्रवाहाच्या दिशेने ज्यावेळी असेल प्रवाहाच्या दिशेने, तर आपण काय करतोय? यू प्लस व्ही करतोय, बरोबर. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असेल तर काय करतोय? विरुद्ध दिशेने असेल तर यू मायनस व्ही करतोय. यू मायनस व्ही. हेच आपण असं लिहूया, यू प्लस 2 आणि यू मायनस 2. आता हा जो झालेला आहे तो काय असणार आहे? वेग असणार आहे. प्रवाहाच्या दिशेने वेग, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. आता आपल्याला अंतर दिलेलं आहे. प्रवाहाच्या दिशेने 4 तासात कव्हर करतोय. प्रवाहाच्या दिशेने मग इकडे लिहूया आपण. T1 बरोबर काय आहे? 4 तास आणि व परत मूळ ठिकाणी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेच अंतर 5 तासात. म्हणजे इथलं T2 काय दिले? 5 तासात. आता तो प्रवाहाच्या दिशेने जाणार आहे आणि परत तेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येणार आहे, बरोबर. म्हणजे अंतर जे आहे हे डिस्टन्स दोन्ही वेळा तो सेमच डिस्टन्स कव्हर करणार आहे, बरोबर आहे. डिस्टन्स बरोबर अंतर बरोबर काय असतंय? वेग गुणुले वेळ. मग आता आपल्याला यू माहीत नाही. आता ही डिस्टन्स कसं काढणार आपण? यू प्लस 2 इंटू T1. वेग गुणुले हा वेळ, बरोबर. हा वेग गुणुले वेळ म्हणजे यू मायनस 2. एका साईडचं आपण करू शकलो असतो, फक्त एवढंच करू शकलो असतो, पण इथं 2 अननोन क्वांटिटी आहेत. म्हणून काय केलेलं आहे आपण? यू आपल्याला माहीत नाही, त्यामुळं दोन्ही साईड आपण इक्वल केलेल्या आहेत. आता यू प्लस 2 म्हणजे काय? यू प्लस 2 T1 काय येणार? 4 तास आणि यू मायनस 2 T2 काय येणार? 5 तास. 4u प्लस 8 5u मायनस 10. आता इतका वेळ लागतोय हा प्रश्न सोडवायला. हे मी समजावून सांगताना तुम्हाला वेळ लागतोय की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होऊ देत, म्हणून मी थोडं हळू घेते हा प्रश्न.
ज्यावेळी तुम्हाला एकदा ही कन्सेप्ट समजली, की तुम्ही अगदी 2 सेकंदात हा क्वेश्चन सोडवू शकाल. तर आता हे 5u मायनस 4u बरोबर काय होणार 8 प्लस 10 होणार. इकडे मायनस आहे हे प्लस होणार. म्हणजे आता किती झालं? यूची व्हॅल्यू काय आली? 18. यू बरोबर 18 किलोमीटर प्रति तास. कारण हा वेग आहे बरोबर. यू आणि व्ही हा काय आहे? वेग आहे. आता डिस्टन्स फाइंड करायचं बरोबर. आता हे डिस्टन्स म्हणजेच काय? आता कुठल्यातरी एका व्हॅल्यूमध्ये आपण ही व्हॅल्यू पुट करूया. म्हणजे आता यामध्ये पुट करू शकतो डिस्टन्स म्हणजे किंवा यामध्ये पुट करू शकतो. आता यामध्ये पुट करते मी. आता डिस्टन्स बरोबर म्हणजे अंतर बरोबर u+2 इंटू T1. u+2 काय? 18 + 2. T1ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडं? 4. हे किती होईल? 18 आणि 2 20. 20 गुणिले 4 80 किलोमीटर अंतर आलं बरोबर. आता प्रश्नामध्ये काय आहे? उत्तर आहे 80 किलोमीटर याच्यामध्ये. पण प्रश्न वाचायचा नीट इथनं पुढं. तुमचा एवढा सॉल्व्ह करून जर प्रश्न तुम्ही शेवटी जर गडबड केली तर तुमचं उत्तर चुकून जाईल. इथे काय विचारलंय? व्यक्तीने एकूण अंतर किती किलोमीटर प्रवास केला? म्हणजे एकूण म्हणजे काय? जाताना 80 किलोमीटर केलेलं आहे आणि येताना पुन्हा 80 किलोमीटर म्हणजे 80 आणि 80 160 म्हणजे टोटल अंतर त्यानं 80 जाताना 80 येताना 160 किलोमीटर अंतर त्याने कव्हर केलेलं आहे. पर्यायी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 37. 36.4/5 भागिले 24.4/5 बरोबर किती? करावंच लागणार आहे आपल्याला. 36 गुणिले 5 अधिक काय करायचं हे? 36 गुणिले 5 होईल अधिक 4 184. मग आपण लिहिणार कसं? हेच 184 भागिले हा 5 लिहायचं. आता हे कसं होणार? डिवाइड असंच राहिलं. आता हे काय ना 24 पंचे 120. 120 आणि 4 124 भागिले 5 बरोबर x. आता काय करूया? आता हे डिवाइड आपल्याला काढून टाकायचं आहे. तर कसं करणार आपण? 184 भागिले 5 डिवाइडच्या ऐवजी मल्टिप्लिकेशनचं चिन्ह घेणार आपण इथं. आणि हे ज्यावेळी डिवाइडचं मल्टिप्लाय होतंय त्यावेळी काय होतंय? अंशस्थानी जो अंक आहे तो येतो छेदस्थानी आणि छेदस्थानी जो अंक आहे तो रिव्हर्स म्हणजे रिव्हर्स होतोय हा. दुसरा ब्रॅकेट हा रिव्हर्स होतो. हे 5 कॅन्सल होईल. 4 त्रिकम 12 4 एक्के 4 4 चोक 16 4 सक 24 46 भागिले 31 आपलं उत्तर असेल. x बरोबर 46 भागिले 31. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, हे होते 15 मार्च 2026च्या पेपरमधील गणिताचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे. मला खात्री आहे की यातील ट्रिक्स तुम्हाला नक्कीच समजल्या असतील. जर तुम्हाला कोणत्या प्रश्नाबद्दल शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. सराव सुरू ठेवा, कारण सातत्यच तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल. लवकरच भेटूया पुढच्या जिल्ह्याच्या पेपर सोल्युशनमध्ये. धन्यवाद.